काल परवा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एक आदेश काढला की आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिरामध्ये हिंदूंच्या व्यतिरिक्त कुणी काम सुद्धा करू शकणार नाही। म्हणजेच त्या मंदिराचं व्यवस्थापन तर सोडा, मात्र त्या मंदिरामध्ये जर गैर हिंदू कुठला कामाला असेल तर त्याला सुद्धा आता तेथून काढून टाकण्यात येईल। आणि मागील जवळजवळ 1 महिन्यापासून आम्ही आमचे भिक्षू बिहारमधील महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात द्यावं, त्याचं व्यवस्थापन आमच्या ताब्यात द्यावं यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहोत। मात्र कुठल्या सरकारला जाग येत नाही। जर एखाद्या मंदिरामध्ये तुम्हाला कुठला गैर हिंदू कामाला सुद्धा चालत नसेल तर मग विचार करा, आमच्या महाबोधी महाविहारामध्ये पिंडदान होत असताना, त्या सर्व विधी होत असताना आम्ही कसे काय सहन करू शकतो? तुमच्या धार्मिक भावना श्रेष्ठ, तर मग आमच्या धार्मिक भावनांचं काय? बिहार सरकार असो की भारत सरकार असो, आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही याचा अर्थ तुमचा मनसुबा नेमका काय आहे? सरकारला माझा हा प्रश्न आहे आणि तुम्ही सुद्धा सर्वांनी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करून सरकारला प्रश्न विचारला पाहिजे की मागील 1 महिन्यापासून शांततेच्या मार्गाने चाललेलं हे आंदोलन वेगळ्या मार्गाने नेण्याचा तर सरकारला मनसुबा नाही ना। आणि जर तुमचा हा मनसुबा असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा हा मनसुबा आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही आणि महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात घेतल्याशिवाय सुद्धा राहणार नाही।